मनाली एक असं टुरिस्ट लोकेशन जिथे लाईफमध्ये एकदा तरी जायला पाहिजे। तिथले माउंटन्स, उंच उंच असे झाडे आणि काही डोंगर आणि डोंगरांवर पडलेला बर्फ, यात काहीतरी वेगळीच जादू आहे। आपण रमून जातो यामध्ये। तर आज आमचा प्लॅन आहे स्नो ॲडव्हेंचर करायचा। सो हा व्हिडिओ या ट्रिपची जान आणि शान आहे। यात आम्ही खूप एन्जॉय केला आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सो डे स्टार्ट्स विथ रेंटेड ड्रेस। आमच्याकडे ऑलरेडी या टाईपचे ड्रेस होते, बट स्टील आम्ही काही सेफ्टी पर्पजसाठी तिथले ड्रेस घेतले रेंटनी। आता आम्ही अटल टनलला पोहोचू। त्याच्या आधी आम्ही खाली अटल टनलच्या खाली जे ड्रेस होते रेंटनी ते घेतले। रेंटची किंमत आहे 250। त्याच्यामध्ये आपल्याला ते शूज आणि असा ड्रेस देतात, जो की आपल्याला तिथे स्नो ॲक्टिव्हिटी आणि स्नोमध्ये आपल्याला खेळता येतं। सो आता आपण खूप सारे एन्जॉय करूया। आम्ही हे जे ड्रेस जिथून रेंटनी घेतले ना, तिथे आपल्याला आपण जे ॲक्टिव्हिटी आपल्याला किंवा ॲडव्हेंचर करायचे आहेत त्याचेसुद्धा तिथे खाली ऑप्शन्स असतात। आपण ते सिलेक्ट करायचे आणि मग त्यांचे गाईड ते आपल्यासोबत पाठवतात। आमच्यासोबत त्यांचे गाईड आले आणि आम्ही 2-3 ॲक्टिव्हिटी बुक केल्या। तिथे जाऊन आम्ही त्या करणार आहोत। आणि तुम्हाला ड्रेसमध्ये पण भरपूर प्रकारचे चॉईस असतात, कलर्समध्ये, साईजमध्ये। आपल्याला जसं आवडेल, जसा आपल्याला फिट बसत असेल तो आपण चूज करायचा। आमची पहिली ॲक्टिव्हिटी आली आहे अटल टनलच्या अलीकडेच आहे। आम्ही आता झिपलाईन ॲक्टिव्हिटी करणार आहे। त्याचं लोकेशन आहे हे आपल्याला तिथून त्या म्हणजे या अपोजिट साईडला घेऊन जातात आणि तिथून परत आपल्याला इकडे आणून सोडतात। लोकेशन आपलं हे जे आहे हे इतकं सुंदर आहे। खाली आपल्याला पाणी दिसतं आणि वरती बर्फ आईचे आणि मध्ये आमचा नंबर आला आहे। एक्साइटमेंट आहे आणि थोडी भीती पण वाटते। बापरे, असं थंड वातावरण, एकदम गार वारं सुटलंय। इस पे पकड़ सकते हैं। हाँ सर, इधर दे दो, पैर सीधा लो सर। इथून आहे ना सोलांग व्हॅली स्टार्ट होती। तिथे आपल्याला याकची राईड मिळेल। बरेच काय ॲक्टिव्हिटी आहे तिथे। मग आता आम्ही सोलांग व्हॅलीमध्ये आईस नाही म्हणून आम्ही तिथे नाही थांबणार, आम्ही अटल टनलला जाणार आहोत। जसं जसं अटल टनल जवळ येत होतं तसं तसं स्नो जास्त दिसत होतं। सो आमची एक्साइटमेंट लेवल अजून वाढतच होती।
पुण्यात अटल टनल स्टार्ट झाला. दिस इज वन ऑफ द लॉंगेस्ट टनल ॲट हायेस्ट पीक. हा टनल 9 किलोमीटरचा आहे. या टनलमुळे मोस्ट ऑफ दी टुरिस्ट प्लेसेसला जाणे खूप सोपे झाले आहे. आणि याची अजून एक खासियत आहे, स्टार्टला वेगळा व्ह्यू आणि क्रॉस करता अगदीच वेगळा व्ह्यू दिसतो. इथे मोठमोठे स्नोफॉलचे डोंगर दिसतात. आणि हे बघा, क्रॉस केल्यानंतर तर वाव, आम्हाला लाईव्ह स्नोफॉल दिसला. ये ट्रिप इथे सक्सेसफुल झाली. फर्स्ट टाइम स्नोमध्ये येणे आणि लाईव्ह स्नोफॉल मिळणे हे आमचं लकच आहे. वा. आत्ताच आम्ही अटल टनल क्रॉस करून कोकसर या साईडला आलो आहे. म्हणजे अटल टनलच्या पुढे सिसू आहे. सिसूचा स्नो कमी झाला आहे म्हणून आता सध्या ॲक्टिव्हिटी कोकसर साईडला सुरू आहे, म्हणून आम्ही तिकडं आलो आहे. आणि आता आमची याच्यामध्ये एक ट्यूब राईड आहे आणि एक स्कीइंग आहे, ती आता आम्ही करणार आहोत. तुम्ही इथे व्ह्यू बघा, कसला क्लास आहे. आणि आम्हाला लाईव्ह स्नोफॉल मिळाला आहे. हे बघा, छोटे छोटे, हे पहा. तुम्ही माझ्या बॅक साईडला बघा, हे बघा, हे केवढे धुकं आहे. म्हणजे तिथे खूप सारा स्नोफॉल चालू असेल. हे बघा, आता मोठ्या मोठ्या गारा पडत आहे. पाय तर असे गोठलेत, बापरे. आता एअर बलूनची आम्ही राईड घेणार आहे, ती ॲक्टिव्हिटी करणार आहे. आमच्यासोबत आमचे 2 पोरं, त्यांना घेऊन आम्ही बसणार आहे. तू हे धरून बरं. कसं वाटलं? एकदम मस्त. मोपरे, मजा आली. इट वॉज अ नाईस एक्सपिरियन्स. मस्त खाल्लं होतं ते सगळं मिक्स. असं आपण वरती, लोक खाली. माझी तर टोपी पण त्याच्यात खाली पडली. आता आपण जिथे जिथे ॲक्टिव्हिटी करतो तिथे आपल्याला मॅगी आणि चहा आणि नॉनव्हेजमध्ये अंडा असतो. आणि मॅगी घेतली गरम गरम एवढ्या थंडमध्ये.
कोण म्हणते की एप्रिलमध्ये मनालीला म्हणजे जास्त स्नो नसतो किंवा आईस नसतो, तिथे भरपूर आहे. आणि आम्ही आता अटल टनलपासून सिसूच्या साईडला आलो आहे. तिथे थोडासा स्नो कमी आहे सिसू साईडला, बट ही जी ब्युटी आहे ती अनबिलिव्हेबल आहे, खूपच सुंदर आहे. आणि हा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये आम्ही भरपूर लोकेशन कवर केले आहेत. आपण बघू इथून बघा किती सुंदर. आणि हे जे पाणी वाहत आहे ते सुद्धा इतकं स्वच्छ आणि जे दिसतं ना ते एकदम असं ब्ल्यू दिसतं. तुम्ही सुद्धा मनालीला यायचा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला याच्यामध्ये भरपूर इन्फॉर्मेशन मिळेल आणि खूप व्ह्यू सुद्धा दिसेल, किती सुंदर सुंदर व्ह्यूज आहेत तिथे. आमचा मेन पर्पज हा होता या ट्रिपचा की आपल्या पॅरेंट्सला फ्लाईटमध्ये बसवणे आणि स्नो दाखवणे. तर त्यांनी पण या ट्रिपमध्ये खूप एन्जॉय केलं आणि त्यांच्यासाठी पण हा एक नवीन एक्सपिरियन्स होता. आणि इथून आम्ही खूप साऱ्या छान अशा मेमरीज कलेक्ट केल्या. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण अजून खूप काही न्यू एक्सपिरियन्स आहे. सो नेक्स्ट व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्लॉग आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.